या दृश्यांमध्ये आपण रोहित पवार आणि अजित पवार यांना एकत्र पाहतोय। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असते तर काय झालं। आपण पाहतोय काहीशी अनोखी अशी दृश्य आहेत ही निवडणुकीनंतरची। निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आमने सामने असलेले रोहित पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या आमने सामने आले आणि त्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार केलेला आहे। अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचं असं हसत खेळत दृश्य निवडणुकीनंतर अचानक वेगळ्या पद्धतीचे दृश्य पाहायला मिळते। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असते तर काय झालं। आपण या दृश्यांमध्ये ऐकू शकतो अजितदादा म्हणतायत रोहित पवार यांना, थोडक्यात वाचले तुम्ही, माझी तिकडे सभा असती तर काय झालं असतं असा मिस्किन टोला सुद्धा त्यांनी इथे मारलेला आहे रोहित पवारांना। थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं। प्रीती संगमाची दृश्य आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना मानवंदना देण्यासाठी नेते तिथे पोहोचलेले आहेत आणि तिथेच रोहित पवार आणि अजित पवार यांची ही भेट झाली। आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय झालं। आणि त्या दोघांमध्ये अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचे अतिशय मिस्किल असे संवाद झालेले आपण पाहतोय। अजितदादांनी रोहित पवारांना मला वाकून नमस्कार कर अशा पद्धतीचा संकेत सुद्धा दिला आणि त्यानंतर थोडक्यात वाचलास, माझी सभा तिकडे झाली नाही, झाली असती तर तुझं काय झालं असतं असा प्रश्नही विचारलाय। आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। राहुल, अतिशय वेगळी कौटुंबिक जिव्हाळ्याची आणि अशी दृश्य पाहतोय आम्ही निवडणुकीनंतर, नक्की काय काय घडलं तिकडे आम्हाला सांगा। यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी आहे, त्यामुळं यशवंतरावांच्या विचाराचे सर्वे पायी या ठिकाणी येताना पाहायला मिळतं। यामध्ये रोहित पवारही या ठिकाणी आलेले होते आणि रोहित पवार यांचं दर्शन घेऊन ते परतत असताना समोरून मात्र अजितदादा पवार हे आलेले होते। त्यावेळेला रोहित पवार हे त्यांच्या समोर गेले आणि ते पाया पडलेले आहेत। पाया पडल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या अजितदादांनी त्यांना। मात्र या शुभेच्छा देत असताना मात्र त्यांनी हाही शब्द काढलेला आहे की तुझ्या मतदारसंघामध्ये जर का माझी सभा झाली असती तर काय झालं असतं। मात्र या सगळ्या घडामोडीनंतर आपण ज्यावेळेला रोहित पवार यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला म्हणले ही एक भारतीय संस्कृती आहे, या संस्कृतीनुसार मी त्यांच्या माझे काका आहेत ते मी त्यांच्या पाया पडलेलो आहे। आणि असंही त्यांनी सांगितलेलं आहे की जर का काकांची सभा जर का माझ्या मतदारसंघात झाली असती तर फरक पडलेला असता किंवा कदाचित याही वेगळ्या पेक्षा वेगळी परिस्थिती असती। मात्र अजितदादा हे त्यांच्या मतदारसंघामध्ये अडकून पडले होते, त्यामुळे त्यांना बाहेर आता आलं नाही, ते माझ्या मतदारसंघापर्यंत पोहोचू शकले नाहीत पूर्वी। धन्यवाद राहुल आपण दिलेल्या माहितीबद्दल। खरोखरच अजितदादा यावेळी त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे बारामतीमध्ये प्रचार करण्यासाठी खूपच व्यस्त होते। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय झालं। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय झालं। संगमावरची
दर्शन घे दर्शन काकाचं त्यांनी आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.